आपल्याला पाहायला मिळते, जिथे टॉस जिंकला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथे घेण्यात आलाय. श्री साई लक्ष्मी सेवा मंडळ आणि त्याच्या विपक्ष शिवडीचा सम्राट गणेश उत्सव या दोन संघांदरम्यानची लढत. दोन्ही टीम पहिला मॅचकडे आपण लक्ष वेधूयात. अंपायर एक एक एक्स्ट्रा प्लेयर घ्यायला हवा पहिला बॉल पडण्याच्या आधी दोन्ही संघ. पहिला बॉल इथे सिंगल इथे प्राप्त होईल. दोन्ही संघाचं लक्ष वेधूयात. एक एक रिप्रेझेंटेटिव्ह पहिला बॉल पडण्याच्या आधी यायलाच हवा. एक्स्ट्रा फिल्डर पाठव ना. एक्स्ट्रा प्लेयर पाठव ना भाई. आले दोन आहे ना. बस आले दोन. बॉलिंगला हार. तुषार आणि चैतन्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती हर्ष याला पाहतो आपण. दुशांत आणि चैतन यावेळेला थेट यस्टनचा भेद. फर्निचर डिस्ट्रॉय. खेळाडू होईल बाद. खेळाडू बाद झाला. थेट यस्टनचा भेद. पहा रिप्ले मध्ये हा क्षणचित्र पाहायला मिळतात. ज्या वेगाने चेंडू इथे टाकण्यात आला होता. बॅट आणि पायाच्या अगदी मधोमध जी काही पोकळी होती ना, त्या पोकळीमधून थेट यस्टनवरती चेंडू आदळला. खोलात पाहायला मिळाला. इथे सिंगल प्राप्त करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती आला. एक सिंगल इथे प्राप्त होईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 2. 2 धावा धावफलकावर. यावेळेचा चेंडू इथे मात्र डावी एशी सोडून जाणारा. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये यश यादव आणि इस्माईल शेख यांना आपण पाहतोय. यावेळेला केवळ दिशा देत असताना आणखीन एक फटका चांगला आलाय. पहा चेंडू जिथे पडतोय ना, तिथून चांगल्या रीतीने चेंडूला वळवण्यामध्ये सक्षम राहिलेत. आपण मयूर याला स्ट्रायकर एंडवरती पाहतोय. हा बॉल उजव्या एशीवरती पंचांकडे अपील करण्यात आली आहे. दुष्यंत आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभी राहिलेली पाहायला मिळते. फलंदाजाला जास्तीचा वेळ खेळपट्टीवरती व्यतीत करणं ही फार महत्वाची बाब राहणार आहे. हा बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. बोट आकाशाकडे. खेळाडू तंबूच्या दिशेने. 1 मोर विकेट डाऊन. हा बॉल आणखीन एक खेळाडू बाद की काय. येस 1 मोर विकेट डाऊन. ला 3 मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक.
प्रवीणने विकेट मिळवल्या 3 आणि धाव एकही खर्च केलेले नाहीये. निर्धाव षटक आलाय आजच्या दिवसातला प्रवीणच्या माध्यमातून. पुढचा बॉलर वेगवान वेगवान थेट यष्ट्यांचा वेध इथे पाहायला मिळालाय की काय काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू येत असताना 4 धावा धावफलकावरती आहेत. हर्ष हा चेंडू उजव्या सीच्या वरती पाहायला मिळाला होता. हलक्या हाताने एक सिंगल प्राप्त होईल. एक युवा खेळाडू आपण हर्षला पाहतोय गोलंदाजी करत असताना. योगेशला स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. यावेळेला खोलात टाकलेला बॉल इथे मात्र फेकी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रोहित आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ही जोडी जमावी लागणार आहे. पुढचा बॉल खोला उजव्या सीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू अवांतर स्वरूपाचा. एक युवा गोलंदाजावरती जर का आपल्याला प्रेशर करायचं आहे ना क्रिएट करायचं आहे तर त्याच्या विरोधात धावा येणंही गरजेचं राहणार आहे. हा बॉल वेगाने टाकला डायव्हिंग स्वरूपामध्ये. इथे 100% कमिटमेंट डेडिकेशन लेवल पहा. कारण धावा रोखणं गरजेचं आहे. संघाच्या हितासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये उतरलोय. आपला धड पडत नाही तद्वर धडपड चालू ठेवावी लागणार आहे. हा बॉल इथे पंचांकडे अपील. आणखीन एक खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. करत असताना श्री साई लक्ष्मी सेवा मंडळ या टीमच्या वाढचणी वाढतायत. यावेळेला फटका देखील. आणखीन एक खेळाडू बाद होतोय. ऑल आउट 8 या धावसंख्येवरती 7वा खेळाडू. गणेश उत्सव मंडळ. हा बॉल हलक्या हाताने इथे खेळण्यात आलाय. दादा थोडासा हात पाठीमागे घ्या. सर्वांचं लक्ष वेधूया. थोडासा रेलिंग पासून थोडेसे लांब राहा. पुढचा बॉल यावेळेला खोलात पाहायला मिळालाय. एक सिंगल इथे प्राप्त होईल. लक्ष केवळ 9 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. प्रेक्षक वर्गाने एन्जॉय करावी अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र वेगाने रन्स आणखीन एक झाली ती कंप्लीट. धावा एका एकाने इथे गोळा केल्या जातात. धीरोधार्तता चांगली आहे दोन्ही खेळाडूंची. संयमाने खेळतात. 21 बॉल आणि 6ची गरज या मॅच मध्ये राहणार आहे. हा चेंडू खोलामध्ये समोरच्या दिशेने हलक्या हाताने खेळलेत. इथे क्षेत्ररक्षण खराब. धावा मिळतील त्या 4.
फलकावरती आहेत. 8 धावा फलकावरती आहेत. एका धावसंख्येची गरज आहे अजूनही या मॅच मध्ये, किंवा एकाची गरज. गोलंदाज मयूर. एका धावसंख्येची गरज. मॅच इथे जिंकली जाते.